झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत का अशी चर्चा आता रंगलेली आहे। राज्याच्या मुद्रांक महानिरीक्षकाच्या निर्णयाविरोधात थेट हायकोर्टामध्ये दाद मागण्याऐवजी आता शासन म्हणजे महसूल मंत्र्यांकडे अपील करण्याची तरतूद करणारं महत्त्वपूर्ण विधेयक विधानसभेमध्ये शुक्रवारी मंजूर करण्यात आले। त्यामुळे पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अडचणीमध्ये आलेल्या पार्थ पवार यांच्या मीडिया कंपनीला वाचवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू आहे। पार्थ पवार यांच्या कंपनीला 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस सहनिबंधकांनी बजावलेली आहे। आता या प्रकरणामध्ये मुद्रांक महानिरीक्षकांनी निर्णय दिल्यानंतर महसूल मंत्र्यांकडे अपील दाखल करण्याची मुभा मिळाली। ही दुरुस्ती झाली नसती तर थेट उच्च न्यायालयामध्ये अपील करावं लागलं असतं। या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। ते आता तो पक्ष जर आपल्याला गणितात बसत असेल, गणितात हवा असेल, त्यावेळेस त्याच्यावर थोडी ढील द्यायची। जरा आपल्या विरोधात गेले की त्यांची परत ढील कसून घ्यायची। हे सगळे करण्याचेच हे उद्योग असतात। पण आताच्या घटकेला म्हणजे जर काल आपण बघितलं हे जे आलंय की त्या महानिरीक्षकांच्या निर्णयाच्या विरोधात जे पूर्वी थेट कोर्टात जायला लागायचं आणि कोर्टात न्याय योग्य तो होईलच, पण ते कुठेतरी ही जी एक स्टेप ऍड केली आहे, शंका नक्कीच मनात निर्माण होतीये की कशासाठी आहे। ह्या व्यतिरिक्त आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे काल जे कलेक्टरांनी स्टेट ऑफ महाराष्ट्र तर्फे हा पूर्ण डीलच रद्द होण्यासाठी सिव्हिल कोर्टात दाद मागितली। खरं तर मी स्पष्टपणे खारगे समितीला सांगितलं होतं की सिव्हिल नाही, याच्यात क्रिमिनल अँगल आहे। कारण ज्या पद्धतीने पेपर्स फोर्ज केलेत, एकदा नाही 4 ते 5 वेळा फोर्जिंग झालेलं आहे, याच्यात क्रिमिनल लायबिलिटी होते आणि त्यांना क्रिमिनल ॲज वेल एज सिव्हिल हे कोर्टाला ठरवू दे। पण तसं न करता फक्त सिव्हिल लायबिलिटी घेऊन ते सेल डीड कॅन्सलेशनसाठी कोर्टात गेले। म्हणजे याच्यात कोर्ट निर्णय काही घेणार नाही, पोलिसांच्या याच्यात चौकशी राहील, हवं तसं आणि हवं तेव्हा हे बदलून घेता येईल।